जय भीम सर, आपलं बोधिसत्व लाईव्ह चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य संमेलन एक आयोजित करण्यात आलेला होता या कॉलेजमध्ये. तर त्यावर आज तुम्ही या भाष्यामध्ये बऱ्याच पुरुष मंडळींनी चांगले चांगले भाष्य दिलेले आहे, त्यावर तुम्ही काय सांगा? या निमित्ताने जर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं संविधान सामान्य माणसाच्या मुक्तीचा प्रलेख म्हणून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया गतिशील होत असेल तर हे संमेलन यशस्वी झालं असं मी म्हणेन. संविधानातील कोणकोणत्या तत्व अजूनही पूर्णपणे लागू झालेले नाही असे तुम्हाला काय, कोणते असे तत्व ते तुम्हाला वाटतात? मी एक गोष्ट सांगू इच्छितो आवर्जून. ती गोष्ट अशी आहे की 2021 साली ख्रिस्तोफे जेफ्रोलेट आपल्या मोदीज इंडिया ग्रंथामध्ये म्हणतात की या देशात डिफॅक्टो हिंदू राज्य अस्तित्वात आलेलं आहे, डी जूर नाही. याचा अर्थ असा होतो की संविधान आणि लोकशाही ही मृतप्राय झालेली आहे आणि बहुसंख्या हिंदू धर्मावर आधारित बहुसंख्याकांची हुकुमशाही अस्तित्वात आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, आता जी येणारी नवीन पिढी आहे ती जे आपल्या बाबासाहेबांचे जे विचारधारणा आहे त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणार आहे का? ते पिढी कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे जे मत आहेत ते कशा पद्धतीने ते लोक विचार करतील? आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे केवळ यंग पिढीपुरचं आव्हान नाही आहे. हे या समाजातील सर्व इंटलेक्च्युअल्स प्लस फायनान्शियल रिसोर्सेसनी समृद्ध असलेल्या लोकांपुरचं आव्हान आहे. जर आंबेडकरी समाजाला काही भवितव्य आहे असं वाटत असेल तर इंटलेक्च्युअल क्लासने यंग जनरेशनच्या संपर्कात येऊन, सामान्य माणसाच्या संपर्कात येऊन खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये संविधानाला इंटरप्रिट करून संविधानाच्या माध्यमातून परिवर्तनाची प्रक्रिया गतिशील केली तर संविधान जिवंत होईल, लोकशाही जिवंत होईल आणि येणाऱ्या दास्यत्वातून सामान्य माणूस मुक्त होईल. आजचा जो संमेलन आयोजित करण्यात आलेला होता त्यावर तुमचं काही कशा पद्धतीने मत असेल? सुरुवातीलाच मी प्रतिक्रिया दिलेली आहे की आजचं संमेलन याचं उद्दिष्ट काय आहे हे मांडलं गेलेलं नसेल तरीही मी एवढंच म्हणेन की या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत जर संविधान जात असेल, सामान्य माणसांचं संविधानाच्या बाबतीत इथे सामान्य माणूस दिसला नाही मला, इथे इलिट क्लास आहे. माझं शेवटचं भाषण, शेवटचं वाक्य हे आहे की या समाजामध्ये इथे जो उपस्थित असेंब्ली आहे ही ऑगस्ट असेंब्ली आहे, या अर्थाने की ही असेंब्ली इंटलेक्च्युअल प्लस फायनान्शियल रिसोर्सेसने समृद्ध असलेल्या आंबेडकरी समाज वर्गाचं प्रतिनिधित्व करते. आणि जर ही असेंब्ली दायित्व स्वीकारून, सामान्य माणसाप्रती आपलं दायित्व स्वीकारून जर संविधान लोकांपर्यंत नेण्याकरता तयार नसेल तर या समाजाला फ्युचर नाही. सर, एक शेवटचा प्रश्न विचारेन तुम्हाला. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आंबेडकरांचे मॉडेल आज लागू होऊ शकते का? प्रोव्हाइडेड जर मतदाराने सद्विवेक बुद्धीने मताच्या हक्काचा वापर करून संविधान लागू करणारं सरकार अस्तित्वात आणलं तर. हा जर तरचा प्रश्न एवढ्याच करताय, मी फक्त 2 मिनिटाचा तुमचा वेळ घेतो. ही क्रांती आहे, संविधानाच्या माध्यमातून घडवावयाची क्रांती आहे. माझ्या भाषणाचाच उल्लेख करतो मी, तुम्हाला असेल ते मिळालेलं असेल. या क्रांतीचा नायक हा लोक आहे, पुढारी नाही आहेत, नेता नाही आहे, पक्ष नाही आहे, लोक आहेत. कारण संविधानाची उद्देशिका जर वाचली आपण, कशी वाचायची ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर कोणावरही अवलंबून नाहीत, केवळ लोकांवर अवलंबून आहेत. लोकांनी स्वीकारावं की संविधान आमची निर्मिती आहे, लोकांनी स्वीकारावं या संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, लोकांनी स्वीकारावं
की या संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची जबाबदारी यांची आहे. याकरता लोकांचं प्रबोधन आवश्यक आहे. अहिंसक क्रांती या देशात या वयाची असेल तर पुढारी आणणार नाही, कारण त्यांचे प्रस्थापित व्यवस्थेत हिचे संबंध निहित झालेले आहेत. सामान्य माणूस आले आणि इंटेलेक्च्युअल्सनी सामान्य माणसाच्या प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारली तर या देशामध्ये बहुजनांना भवितव्य आहे. अन्यथा बहुजनांची गुलामगिरी ही सुनिश्चित बाब आहे. धन्यवाद. तुमची रजा घेतो.